सांबार बनवलेला आहे आणि हे टेस्टी आहेत, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे, कारण आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या ॲड केलेल्या आहेत. आणि आपली ही इडली बघा किती स्पंजी झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. या अगोदर तर तुम्ही भरपूर वेळा सांबार बनवलेला असाल, पण या पद्धतीने जर तुम्ही सांबार बनवलं ना, अगदी तुम्ही हॉटेलला जी इडली सांबार खाताना अगदी तीच चव तुमच्या जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही. आता आपण हे पहा, आपलं तयार झाल्यानंतर सांबार असं दिसत आहे आणि हे खूपच चविष्ट लागतं, अप्रतिम चव लागते ह्या सांबारची. त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, आपलं तयार सांबार आणि चटणी. एकदम तुम्हाला हॉटेलची आठवण आली असेल की ही डिश पाहिली की आपण हॉटेलमध्ये खायला गेल्यानंतर कसं फील होतं ना आपल्याला, अगदी तसं वाटलं असेल. तर चटणीची रेसिपी मी सोबत नाही ॲड केलेली, मी नंतर स्पेशल व्हिडिओ बनवून टाकते. तर आता आपण इडलीचं बॅटर पहा, हे किती स्पंजी आणि फुललेलं आहे. तर आता आपण सांबारला सुरुवात केली आहे. तर घेतलेले आहेत आपण 3 ते 4 टोमॅटो, 2 कांदे आणि एक पूर्ण छोट्या आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. नंतर मी याच्यामध्ये एक बटाटा पण ॲड करणार आहे आणि शेवग्याच्या 2 शेंगा. शेवग्याच्या शेंगामध्ये तर भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होतात. त्यामुळं या भाज्या जर घातल्या ना आपण सांबारमध्ये, तर चव तर अप्रतिम लागतेच लागते. पण आपलं सांबार जे आहे ना, इतकं चविष्ट बनतं ना की तुमच्या जिभेवरची चव अजिबात विसरणार नाही. शनिवारी रविवारी जर इडलीचा बेत आखत असाल तर प्लीज नक्की या पद्धतीने तुम्ही सांबार बनवून पहा. नक्की तुमच्या घरच्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. तर आपण सर्वात शेवटी बटाट्याची साल काढून बटाट्याच्या मोठ्या फोडी बनवून यामध्ये घातलेल्या आहेत. आता आपण डाळी घेत आहोत. तर त्यासाठी घेतलेल्या आहे आपण छोट्या अर्धी वाटी तुरीची डाळ, नंतर घेतलेली आहे आपण अर्धी वाटी मुगाची डाळ, नंतर पाव वाटी घेतलेली आहे आपण मसूर डाळ आणि 1 ते 2 चमचे आपण घातलेली आहे उडदाची डाळ. तर आता आपण ह्या सांबारच्या भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपली इडली पण तयार झालेली आहे. आता आपण इडली काढून घेतलेली आहे. एकदम इडली स्पंज झालेली आहे. यामध्ये मी इडलीमध्ये थोडासा बदल केला होता, तर त्यामुळं खूप छान इडल्या यावेळेस झाल्या होत्या गेल्या वेळेसपेक्षाही. तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता आपण कुकर पण तयार झालेला आहे. आता आपण डाळ आणि ह्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपण डाळ हटून घेत आहे. थोडंसं हळद आणि मीठ घालून. मीठ मी बऱ्यापैकी आपल्या सांबारला जेवढं लागेल ना तेवढं अंदाजे घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. तर आता आपण ही डाळ व्यवस्थित हटून घेत आहेत. हळद आणि मीठ घातल्यामुळे आपल्या वरणाचा कलर पण किती सुंदर दिसत आहे बघा. तर आता आपण ह्या भाज्या आहेत त्या थोड्याशा मॅश करून घ्यायच्या. एकदम बारीक पण मॅश करायचे नाहीत आपल्याला, थोड्याशा ओबडधोबड पण राहिल्या पाहिजे, कारण त्याचे छोटे छोटे असे तुकडे असतील ना तर ते सांबारमध्ये आल्यानंतर खूप छान लागतात आणि दिसतं पण खूप छान ते सांबार. तर आपण हे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. मी मॅशरनं मॅश न करता हे व्हिस्करनं मॅश केलेलं आहे, कारण थोडंसं ते मोठं राहिलं पाहिजे भाज्या, एकदम गळा नाहीत केलेल्या. तर आता आपलं हे जवळपास हटून झालेलं आहे आणि फोडणी खूप पटकन होणारी आहे आपल्या सांबारची. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की सांबार ट्राय करा आणि कसं झालं ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपण सांबारमध्ये घातलेले आहे 1 चमचा जवळपास चिंच घातलेले आहे. आता आपण त्यासोबतच 1 चमचा गूळ घातलेला आहे, कारण आंबट आणि गोड हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं सांबारमध्ये, म्हणून आवर्जून गूळ आणि चिंच घालायची. तर आता आपण फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये पुरेसं तेल घातलेलं आहे. आता आपण घातलेली आहे मोहरी, आणि मोहरी छान तडतडली की आता आपण घालणार आहोत थोडासा कढीपत्ता. आता आपण घालणार आहोत थोडंसं हिंग चिमूटभर, आणि आता घातलेल्या आहेत आपण 3 ते 4 वाळलेल्या सुक्या मिरच्या. आणि आता आपण साईडला सांबार मसाला आणि थोडंसं लाल तिखट एकत्र करून ठेवलेलं आहे. आता थोडंसं आपण हळद पण घातलेली आहे आणि सांबार मसाला आणि लाल तिखट घातलेलं आहे. आता थोडंसं वेळ 1 मिनिटभर ते परतलं की आता आपण मॅश करून घेतलेल्या भाज्या फोडणीत घातलेल्या आहेत. तर हे बघा, आता आपला कलर बघा किती सुंदर दिसत आहे आणि खरंच या सांबारची चव जी आहे ना इतकी अप्रतिम लागते ना की तुम्ही प्रत्येक वेळेस इडली किंवा डोसा बनवताना तेव्हा ज्यावेळेस सांबार बनवताल त्यावेळेस नक्की अशीच सांबार रेसिपी बनवाल. तर आता आपण याच्यामध्ये जे हटून घेतलेली आपली डाळ होती ना तर तीसुद्धा घातलेली आहे. आणि हे पहा, आता आपलं सांबार आपण 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित उकळून घेणार आहे, म्हणजे भाज्यांची चव जी आहे ना पूर्ण सांबारमध्ये व्यवस्थित येईल. आणि
आता आपलं सांबार जवळपास तयार झालेलं आहे. आपण चटणी पण बाजूला बनवून घेतलेली आहे. मी चटणी याच्यामध्ये यामुळं ॲड केली नाही की आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग पाहायला तुम्हालाच थोडंसं कंटाळा आल्यासारखं होतं. तर आता आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा कसं दिसत आहे सांबार. कलर आणि चव एकदम उत्कृष्ट झालेली होती. तर आता आपली ही खोबऱ्याची चटणी आपण वरतून घातलेली आहे. एका प्लेटमध्ये मस्त सर्व केलेलं आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी ती कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.